हाय गाईस, मी स्टँड आणायला वर गेले होते सकाळी, कारण की मला स्टँड मिळत नव्हता. टेरेसवर गेली होती. त्याच्यानंतर मी खाली आली आणि मग चहा गरम होता. ॲक्च्युली वहिनी आमची मला खिचडी बनवत होती, कारण की मला शॉपवर जायचं होतं, तर खिचडी त्या बनवत होत्या. आणि मग मी पप्पांना चहा द्यायला कप वगैरे काढला आणि चहा पप्पांना दिली. आणि वहिनी सकाळी सकाळी बोलले, कारण की मला नॉनव्हेज नव्हतं खायचं, त्याच्यामुळे त्या बोलल्या की तुम्हाला काय बनवायचं, म्हणजे खिचडी बनव. त्यांनी खिचडी बनवायला टाकली आणि मग मी चहा पप्पांना द्यायसाठी गेली. आणि त्यानंतर मग पप्पांना मी चहा दिला मी सकाळी. आणि त्यानंतर मी नाश्ता केला. बघा, हे माझ्या मुलीची कॉलगेट आहे, त्याच्यावरती पण आहे मोटू पतलू. फेमस झालेले आजकाल मोटू पतलू. आणि मग तिला मी ब्रश करण्यासाठी सांगितलं, ब्रश कर पहिलं सकाळ सकाळ, ते बघ. आणि त्यानंतर मी टिफिन पॅक करायला घेतला. मला झालेला उशीर शॉपवर जाण्यासाठी, तर मग गरम गरम खिचडी मी पॅक करत होते, कारण की मला ऑलरेडी उशीर खूप झाला होता. त्याच्यामुळे मी गरमच खिचडी माझ्या टिफिनमध्ये हे केली, सर्व केली. आणि त्याच्यानंतर मी कारण माझ्या शॉपमधून फोन आला होता कस्टमरचा की मी येते आहे आज दुपारी. तर मग त्यासाठी मी लवकर रेडी होत होती. आणि मग मी पाण्याची बॉटल वगैरे सगळं चेक करत होती की मी सगळं घेतले आहे का, कारण की पूर्ण दिवस मला शॉपमध्ये राहावं लागतं. त्यानंतर मी तयारी करायला घेतली शॉपवरला जायची. कस्टमरने फोन केला की मी येणारच आहे आज. आणि एक नाही, 2 कस्टमरनी फोन केले. त्याच्यानंतर मी देवपूजा केली. ते माझ्या मुलीला जबरदस्ती मला तिला करावं लागतं. पप्पी घेतली, तिच्या बाय केलं. आणि मी शॉपला निघालेली आहे. गेटच्या बाहेर निघाली. सोसायटीमधून आता डायरेक्ट चालत 5 मिनटाचं वॉकिंग आहे रिक्षापर्यंत जाण्यासाठी. आणि मी 5 मिनटं लागतात रिक्षापर्यंत जाण्यासाठी मला. तर थोडंसं गरम पण होत होतं आणि ऊनही लागत होतं आणि दमट वातावरण होतं थोडं. त्यानंतर मी रिक्षा स्टँडला पोचलेली आहे. आणि रिक्षामध्ये ॲक्च्युली एकच कस्टमर बसलेले आहे, कारण की 3 कस्टमर बसल्याची रिक्षा चालू करत नाही, कारण की शेअरिंग ऑटो आहे. बघितल्यावरती अजूनपर्यंत कोण नाही. नंतर मग एक कस्टमर आला आणि मग ऑटो आमची स्टार्ट झाली. आणि मग तशीच खूपच लेट झाला होता. आणि त्याच्यानंतर मी पोचलेली आहे बस स्टॉपला. आणि नेमकंच बस लागली होती. आणि मला थोडंसं आनंद झाला, कारण की बस खूप एक एक तास कधी कधी लेट होतो. मला बस स्टॉपलाच बसावं लागतं. आणि आज खुशी झाली की आज बस होती. आणि मग मी बसमध्ये चढलेली आहे. बसमध्ये जागा पण मिळालेली आहे मला, बसण्यासाठी जागा पण मिळाली, टेन्शन नव्हतं. आणि मी गाडी पण चालू झाली आहे. आणि मी नंतर तिकीट वगैरे काढली. वातावरण खूप सुंदर झालं होतं, पूर्ण ढगाळ वातावरण होतं, पाऊस होता पडला. त्याच्यात माझा कस्टमरचा फोन आला की मी ताई आलेली आहे शॉपवरती. आणि माझी खूप घाई झाली, तर मी बोलली ओके मी येते आहे. बसमधून उतरली मी. आणि मग इथून 10 मिनटाचं वॉकिंग आहे बस स्टॉपपासून शॉपला जायला. आणि असं चालत चालत थकल्यासारखं झालं आहे, कारण ॲक्च्युली ऑलरेडी माझ्याकडं खूप हेवी सामान होतं, कारण की बॉटल, पाण्याची बॉटल्स 2, टिफिन वगैरे आणि बॅग होती माझ्या खांद्याला. तसंच खूप मच्छी मार्केट आहे. आणि खूप थकल्यासारखं झालेलं, कारण की एवढं सगळं ओझं घेऊन चालणं म्हणजे खूपच स्ट्रगलच आहे. मला दम पण लागत होता, पण काय करणार, थोडंसं चालावंच लागणार. फायनली मी शॉपवर पोचलेले आहे. हे आहे माझं शॉप. ॲक्च्युली खूप वारा सुटला होता वाटते, तर खूपच घाण झालं. आणि त्याच्यामध्ये माझा शॉपचा बोर्ड पण खाली पडला. आणि मी शॉपला आतमध्ये एंट्री केली. पहिला दिवा वगैरे बघितला, तिला हे केलं, सगळं पूर्ण चेक केलं. आणि खूपच घाण झाली होती शॉपला, कारण की गेल्या गेल्या मी स्वतःच सगळं माझा शॉप साफ करते, कारण की स्वतः केल्याशिवाय मालक कसं बनता येतं असं बोलतात. मग स्टार्टिंगला मी कुणाला ठेवलं नाही आहे, स्वतःच माझी सगळी कामं करते. शॉपची साफसफाईपासून ते पूर्ण मॅनेज मीच करते. आणि कारण की सगळं पूर्ण साफसफाई केल्याशिवाय मला जमत नाही.
आणि ॲक्च्युली मी दिवा वगैरे लावते आता, कारण की दिव्यात फक्त ते तेलच नव्हतं. वात वर घेतली मी आणि दिव्यात तेल टाकायला गेली. दिवा तेल टाकून दिवा लावला. देवाचे ते सगळं साफ केलं तिथलं आणि त्यानंतर मी वाटी येऊन ठेवली, अगरबत्ती लावली आणि अगरबत्तीला ॲक्च्युली कसं असतं, पहिलं देवाचं आलेल्या शॉपमध्ये कचरा काढल्यानंतर पहिलं दिवाबत्ती केली पाहिजे, चांगलं असतं ते. देवाचं नाव घेऊन सुरुवात करायची आणि मग मी अगरबत्ती लावली, दिवाबत्ती झाली माझी. नंतर मी माताजींचं दर्शन घ्यायला गेलं, कारण की मी सत्संगला जाते, सुरुवात अशीच करते रोज. आणि त्याच्यानंतर माझ्या कस्टमरचा फोन आला की मी येते आहे ब्लाऊज आणि साडी घ्यायला. तर मी त्यांची साडी पॅकिंग करत होती पहिल्यांदा, कारण की त्या खूप दिवस झाले येणार होत्या, पण त्यांना जमतच नव्हतं. पण काल संडे होता, त्याच्यामुळे त्या मला म्हटल्या की मी आज येते. तर मी त्यांची साडी वगैरे पॅक केली आणि त्यांनी बिल दिलं होतं मला. त्यांचं बिल मी बनवलं किती राहिले वगैरे आणि मी त्यांना साडी दिली आणि त्यांनी मला पेमेंट केलं. आणि त्या बोलल्या की ॲक्च्युली माझ्याकडे सुट्टे नाहीत. मी बोलले माझ्याकडेही नाही आहेत. मी त्यांनी जीपे करायला सांगितलं, तर जीपे करा. ओके. त्याच्यानंतर माझा वाऱ्यामुळे पोस्टरच खाली पडला. तर मी ॲक्च्युली मी माझ्या हाताला लागत होते, त्याच्यामुळे मी पूर्ण क्लीन केला, कारण की ते धूळ खूप बसली होती, खूपच धूळ होती त्याच्यावरती आणि दिसतही नव्हतं काही. यांना आता पूर्ण क्लीन दिसतं आहे. त्यानंतर मग मास्टरजीनं बोलले की ते पूर्ण व्यवस्थित करावं. सीडीने त्यांनी लावायचा प्रयत्न केला. फायनली लागला बोर्ड, त्याच्यामुळे टेन्शन गेलं थोडं. भूक लागली होती, फ्रेश झाली, त्याच्यानंतर मी जेवली आणि कस्टमर जे आल्या आणि त्यांचं मग डिस्कशन चालू होतं की त्यांना काय काय आहे बनवून हवं होतं वगैरे. तर मी त्यांना सांगत होते की कसं कसं बनवायचं आणि कलर कॉम्बिनेशन किंवा पॅटर्न कसा हवा आहे. त्यांना मला पॅटर्न वगैरे दाखवायचा होता. मी त्यांना पॅटर्न वगैरे दाखवला. माझ्याकडे ॲक्च्युली फॅब्रिक पण मिळतं, त्याच्यामुळे मी फॅब्रिक पण त्यांना दाखवलं की या फॅब्रिकचं तुम्ही असं बनवू शकता. त्याच्यामुळे त्यांना पण आवडलं आणि मग त्यांनी मला दिलं आणि त्या गेल्या. आणि त्याच्यानंतर मी माझं काम करावं लागली, कारण की सगळं हिशोब वगैरे सगळं दिवसाचं मला नोट करावून ठेवावं लागतं. त्याच्यामुळे मी काम करत होती पूर्ण वेळ आणि असं लिहून वगैरे ठेवावं लागतं सगळ्या गोष्टी. कोण आलं, किती आले, काय कस्टमरचं काय मत आहे, काय त्यांना कसं डिझाईन हवे, हे सगळं मी लिहून ठेवते. नंतर मग मास्टरजींना सांगते आणि त्यानंतर मग खूप वेळ मग ते मी करत बसले का दिवसभर कामच असतं. मग मी सगळ्या कामाची नोंद ठेवते आणि डिझाईन काय आपण नवीन क्रिएट करू शकते हे कामं करत बसते मी. आणि मास्टरजींना काम देऊन त्यानंतर मी शॉपवरून घरी जायला निघाली, कारण की उशीर झाला होता. आणि मग मी वॉकिंग तुम्हाला सांगितलेलंच होतं की मला थोडं वॉक करावं लागतं, कारण की शॉपपासून ते बस स्टॉपपर्यंत जायला थोडा उशीरच जातो. तर हळूहळू एवढं ओझं घ्यायला लागतं, बॅग वगैरे. आणि खूप पाऊस पडला होता, भरपूरच पाऊस होता आणि मी नशी छत्री नाही आणली. मी बोलले की बस स्टॉपपर्यंत जाईपर्यंत पाऊस नाही आला पाहिजे, कारण की ऑलरेडी माझ्याकडे छत्री नव्हती. आणि माझं एवढं स्टॉपवर पोचली. पोचल्याबरोबर नशीब बस लवकर आली आज. अशी खूप उशीर मला थांबावं लागलं नाही. मी बसमध्ये चढली, बसमध्ये बसली आणि मग असा खूप वारा पण सुटला होता आणि त्याच्या बसमध्ये उतरल्यानंतर मग खूप भली मोठी लाईन बघून असं डोकं दुखायला लागलं, कारण की ही आहे ऑटोची लाईन, शेअरिंग ऑटोची. जोपर्यंत आपला नंबर येतो तोपर्यंत आपल्याला शेअरिंग ऑटोच्या लाईनमध्येच राहावं लागतं. आणि त्याच्यानंतर मी ऑटो भेटली, ऑटोतून उतरून मग तिथून 5 मिनटाचं वॉकिंग करायला लागली. वॉकिंग करून घरी पोचले मी आणि पोचल्या माझ्या मुलीने मला बघितलं. ती बोलते, "मम्मी तू आली का?" ती खूप खुश होते मी आल्यावर. त्यानंतर माझ्या भावाची मुलगी आहे, ती पण खूप खुश होते. पहिला "मम्मा आत्तू घे, आत्तू घे" असं तिचं चालू असतं. तर मी हा ब्लॉग इथेच संपवत आहे. थँक्यू.